काल झालेल्या दिल्ली विरुद्ध हैदराबादच्या सामन्यात हैदराबादने दिल्लीचा अक्षरशः धुव्वा उडवला। अभिषेक शर्माचं खणखणीत शतक आणि नंतर गोलंदाजींनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर हैदराबादने विजयाची हॅट्रिक केली आहे। नक्की काय घडलं कालच्या सामन्यात सांगतेच, पण त्याआधी थोडक्यातलं नक्की फॉलो करा, कारण IPLचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देतो। IPL 2026च्या 31व्या सामन्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर अभिषेक शर्मा नावाचं वादळ आलं होतं। प्रथम फलंदाजी करताना अभिषेकने दिल्लीच्या गोलंदाजांची पिसच काढली। त्याने अवघ्या 68 चेंडूत नाबाद 135 धावांची धडाकेबाज खेळी केली, ज्यात 10 चौकार आणि 10 उत्तुंग षटकारांचा समावेश होता। अभिषेकच्या या तुफानी षटकामुळे हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 242 धावांचा डोंगर उभा केला। 243 धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या नितीश राणाने 57 धावा करून झुंज दिली, पण हैदराबादच्या गोलंदाजी समोर दिल्लीचे इतर फलंदाज टिकूच शकले नाहीत। ईशान मलिंगाने भेदक मारा करत 4 महत्त्वाचे बळी टिपले, तर हर्ष दुबेने 3 विकेट घेत दिल्लीचं कंबरडच मोडलं। डेव्हिड मिलर सारख्या स्फोटक फलंदाज तर शून्यावरच बाद झाला। दिल्लीचा डाव 195 धावांवर आटोपला आणि हैदराबादने 47 धावांनी दिमाखदार विजय मिळवला। या विजयामुळे हैदराबाद आता पॉइंट्स टेबलमध्ये 8 गुणांसह 3ऱ्या क्रमांकावर पोहोचला असून प्लेऑफच्या शर्यतीत त्यांनी आपली पकड मजबूत केली आहे। अभिषेक शर्माची ही खेळी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही रील सगळ्या IPL फॅन्सला शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।